नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र उमरगा या युट्यूब चॅनलवरती आपल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मी विष्णू कातपुरे। आपण आहे ना मराठी व्याकरणातील सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का? ओके, मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती या टॉपिक वरती चर्चा करणार आहे। शब्दाच्या जाती अत्यंत महत्वाचा टॉपिक असून त्यावरती कसे कसे प्रश्न पोलीस भरती असो किंवा इव्हन अनेक सर्व काही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा कोणत्याही असो त्याच्यासाठी कसे कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा कसे विचारले जाऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। चला तर पाहू आपला आजचा पहिला प्रश्न। तसेच आपल्याकडे ऑफलाईन क्लासेस तसेच पोलीस भरतीसाठी ग्राउंडची परिपूर्ण तयारी 1600 मीटर असो 1600 मीटर असो किंवा गोळा असो किंवा 100 मीटर असो याची परिपूर्ण तयारी ही करून घेतली जाईल। अधिक माहिती करिता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या अकॅडमीचा मोबाईल नंबर दिलेला आहे, आपण संपर्क साधून ऑफलाईन अकॅडमी जॉईन करू शकता। चला तर आपण पाहू शब्दाच्या जातीवरती कशा कशा पद्धतीचे पोलीस भरतीसाठी कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे एक एक प्रश्नाच्या माध्यमातून आपण पाहू। यापूर्वी क्लासमध्ये शब्दाच्या जाती टॉपिक हा शिकवून झालेला आहे। ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण हळूहळू सावकाश एक एक टॉपिक अपलोड करत जाणार आहोत। तरी वळूया आपल्याकडे पहिल्या प्रश्नाकडे। चला आपला पहिला प्रश्न आहे, गाणे सर्वांना आवडते, गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द कोणते कार्य करतो? हे बघा, मुख्यतः पाहायला गेलं तर आपण पहिल्यांदा वर्णमाला पाहिली। वर्ण कसे तयार झाले? वर्णाच्या एकत्रित सहाय्याने अक्षर तयार झालं, अक्षराच्या एकत्रित सहाय्याने शब्द कसा तयार झाला। आणि शब्दाच्या जाती पाहत असताना शब्दाच्या जाती म्हणजे काय, नेमकं काय? शब्दाच्या जाती म्हणजे वाक्यामध्ये जे विविध प्रकारचे शब्द असतात त्या शब्दाची भूमिका काय, त्या शब्दाची जात काय, हे म्हणजेच प्रत्येक शब्दाचं कार्य काय, त्या शब्दाची भूमिका काय त्या वाक्यामध्ये हे पाहणं म्हणजे आपण काय पाहतोय, शब्दाच्या जाती। चला तर काय म्हणतो प्रश्न आपला, गाणे सर्वांना आवडते या वाक्यामध्ये हे जे वाक्य आहे शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणलं आपण, वाक्य म्हणलं। तर या वाक्यातील गाणे हा जो शब्द आहे, गाणे हा जो शब्द आहे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो, कोणते कार्य करतो हे सांगायचं आहे। हा प्रश्न आहे ना पोलीस भरतीसाठी 2023, 2017, 2017ला बराच वेळा रिपीट झालाय, 2016 हे लक्षात घ्या। 2016 पासून 17 असो, 23 असो, आता 24 असो किंवा आणि येणारी आगामी एक्झाम असो त्या भरतीसाठी पुन्हा रिपीट होऊ शकणारा प्रश्न आहे। त्यामुळे आपण PYQ सेक्शनकडे खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे। चला, गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द कोणते कार्य करतो? आवडणारे कार्य गाणे, गाणे हे नामाचं कार्य करत आहे। आलं का लक्षात प्रत्येकाच्या? चला तर पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण। मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयानवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला। मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं एक विधान दिलेलं असतं, या वाक्यामधील उभयानवी अव्ययाचा प्रकार सांगायचा आहे। मग त्यापूर्वी तुम्हाला उभयानवी अव्यय म्हणजे काय हे माहित असणं खूप गरजेचं आहे। उभयानवी अव्यय माहित असणं खूप गरजेचं आहे। हा प्रश्न बऱ्याच एक्झामला पडलेला आहे। इव्हन इतक्या एक्झामला 2019 पासून रिपीट झालेला आहे, यानंतर पण रिपीट होऊ शकतो। चला सांगा, मोबाईल मध्ये कमेंट करून सांगायचे तुम्हाला, किंवा मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यामधील उभयानवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। उभयानवी अव्यय म्हणजे काय हे आपण क्लासमध्ये शिकलो यापूर्वी, तर पण थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नामध्ये मी देत जाईल। चला, न्यूनत्व बोधक उभयानवी अव्ययाचा हा प्रकार आहे। आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण। नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? भाववाचक नाम ओळखायचं आहे। छत्रपती संभाजीनगर 2023 ला पडलेला प्रश्न आहे। 18ला 3 वेळा रिपीट झालेला आहे, 1 2 3 वेळा रिपीट झालेला आहे। खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा म्हणले। आता नामाचे प्रकार 3 पाहिले तर आपण, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम।
सामान्य नाम म्हणजे जातीवाचक नाम असतं, विशेष नाम म्हणजे हे व्यक्तिवाचक नाम असतं. एका व्यक्तीला एखाद्या वस्तूला विशिष्ट दिलेलं, ओळखीसाठी विशिष्ट दिलेलं नाव म्हणजे विशेष नाम असतं. भाववाचक नाम म्हणजे काय असतं, जे फक्त त्याच्यामधले एखाद्या वस्तूमधला गुण किंवा भाव दर्शविलेला असतो. तसं पाहत असताना आपण भाववाचक नावाची वैशिष्ट्य पाहत असताना त्याच्यातला त्याची चव सांगता येत नाही, रंग कोमा रूप हे सांगता येत नाही, फक्त तो एक भाव आहे. चला प्रश्नाकडे वळू आपण. भाववाचक नाम ओळखायचं. गरीब काय रे बाबा? श्रीमंत, गरिबी, गंभीर. गरीब हे विशेषण आहे, श्रीमंत हे विशेषण आहे, गंभीर विशेषण आहे. पण गरिबी हा जो आहे भाव आहे, त्या व्यक्तीचा भाव आहे. तो माणूस गरीब आहे म्हणल्यावर गरीब हे विशेषण झालं, पण गरिबी त्याची मला बघवत नाही. गरिबी हा त्यामधला भाव झाला. येते का लक्षात? येत नसेल तरी पण आपण पुढल्या प्रश्नामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. किंवा, अथवा, वा, की, ही डॅश 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 आहेत. म्हणजे काय आहेत म्हणते, योग्य पर्याय निवडायचा आहे. किंवा, अथवा, वा, की, ही समुच्चयबोधक उभयनव्य आहेत का गौणत्व सूचक उभयनव्य आहेत का विकल्प बोधक आहेत का न्यूनत्व बोधक आहे. पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं उत्तर. आपल्याला जो काही टायमिंग प्रश्न वाचत असताना जो काही वेळ भेटतो त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. किंवा, अथवा, वा, की हे विकल्प बोधक उभयनव्य अव्यय आहेत. यामध्ये विकल्प म्हणजे काय रे बाळांनो? विकल्प बोधक उभयनव्य अव्यय म्हणजे तिथे पर्याय सुचवला जातो. तुला चहा पाहिजे की कॉफी पाहिजे, अभ्यास कर वा ना कर, दोनच पर्याय म्हणजे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. अभ्यास कर अथवा न कर, तू जा किंवा न जा, अशा पद्धतीने याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो आणि पर्याय सुचवलेले असतात. चला आपण समजलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. मला चंद्र दिसतो. या वाक्यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा. आपण क्रियापद टॉपिक पाहिले, क्रियापदाचे प्रकारही पाहिले, त्यामधलाच हा प्रश्न आहे. मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. दिसणारा काय रे? चंद्र. दिसलेला काय रे? चंद्र. जर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जर एकच येत असतील तर त्या वाक्यामध्ये कर्म नसते. मग कर्म नसते म्हणजे काय असतं? ते वाक्य अकर्मक असते. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते त्याला काय म्हणावं? अकर्मक क्रियापद असं म्हणावं. म्हणून या वाक्याचं उत्तर काय, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अकर्मक क्रियापद हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षात? जायचं पुढल्या प्रश्नाकडे. ओके, चला आपल्या समोर नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपण आल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला. आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. इतक्या वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. यानंतरच्या परीक्षेला सुद्धा रिपीट होऊ शकतो. आपण जे प्रश्न घेतलेले आहेत अप्रॉक्स 100 प्रश्न आहेत आपल्याकडे. प्रत्येक प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे, जो की आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी असो, मुंबई येणाऱ्या एक्झाम आहे मुंबईची त्यासाठी असो, किंवा अदर एक्झाम साठी जे तयारी करतात, सरळ सेवा असो किंवा पोलीस, सरळ सेवेतल्या सर्व पदासाठी अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. प्रत्येक प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे. पूर्ण कन्सेप्ट वरती प्रश्न आहे. चला आपण त्यांचा आनंद कसा झाला बाबांनो? द्विगुणित झालेला आहे. तर द्विगुणित म्हणजे काय बाबा? त्याची दुप्पट झाली, आवृत्ती झाली, रिपिटेशन झाले, त्याच्यामुळं हे आवृत्तीवाचक मावशी दरवाजा लावत जावा. चला द्विगुणित झाला. तर यामध्ये आनंद कसा झाला का? द्विगुणित झाला, पुन्हा दुप्पट झाला, तिप्पट झाला. द्विगुणित म्हणजे त्याची काय झाली बाबा? आवृत्ती झालेली आहे. आले लक्षात? यापेक्षाही आपल्या ऑफलाईन क्लासेस मध्ये आपण यापेक्षा उत्तम अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वेळा अवश्य भेट द्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल किंवा क्वालिटी काय आहे ते. चला पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण.
क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून फिरून, पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत म्हणते. हे बघा, क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये क्षणोक्षणी म्हणजे एका क्षण झाला लगेच पुढल्या क्षणाला आहे. सालोसाल या वर्षी आहे, पुढल्या वर्षी आहे, त्यावर असं पुन्हा रिपिटेशन होणार आहे. पुन्हा पुन्हा, मी पुन्हा येईन ते तुम्ही विधान ऐकलेलं असेल. त्यावरून काय लक्षात येते बाळांनो आपल्याला, ती जी क्रिया आहे वारंवार घडत आहे, पुन्हा पुन्हा घडत आहे, म्हणजे त्याची आवृत्ती होत आहे, त्याचं रिपिटेशन होत आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर असेल आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. आलं लक्षात? ओके. मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा. अव्ययाचे प्रकार पाहिलेत आपण, त्यापैकीच हा पण आहे. हे बघा, मराठी हा विषय असा आहे की 25 पैकी 25 गुण तुम्हाला देऊन जाणार आहे. पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, तुम्ही रिव्हिजन केलेलं असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल शिकवत असताना, तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. चला आपण पाहू. मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. हे झाडावर, हे कोणतं अव्यय आहे बाळांनो? शब्दयोगी अव्यय आहे. झाड या नामाला लागून आलेला आहे, चिटकून आलेला आहे, जोडून आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणावं? शब्दयोगी अव्यय असं म्हणावं. शब्दयोगी अव्यय हे आपण पूर्ण संकल्पना जी आहे डीप मध्ये आपल्या ऑफलाईन क्लासेस मध्ये पाहिलेलं आहे. आणि याच्यानंतर ऑनलाईन क्लासेस मध्ये सुद्धा आपण एक एक कन्सेप्ट पाहणार आहोत. तसं आपल्याला तुम्हाला काय अवघड जातं किंवा ह्या नंतरचा कंटेंट कोणता असेल, त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, जेणेकरून मी पुढला कंटेंट ऍड करेन ऑनलाईन क्लासेस मध्ये. चला आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? हे बघा, आता चांगुलपणा कुठे दिसतो का रे? त्याचा रंग, रूप, चव, आकार कुठे दिसतो का? हिरवा असतो, काळा असतो, पिवळा असतो, असं काहीही नाही. भाववाचक नामेचं ते अदृश्य असतात, त्यांचा फक्त एक भाव किंवा त्या वस्तूमधला गुण किंवा भाव असतो. त्याच्यामुळं हे भाववाचक नाम आहे. येते का लक्षात प्रत्येकाच्या? चला नेक्स्ट क्वेश्चन. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे डॅश डॅश आहे म्हणते. एवढ्या वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. हे जमदग्नी हे सामान्यतः विशेषतः मूळ नाम आहे, विशेष नाम आहे. पण या वाक्यामध्ये जमदग्नी म्हणजे काय? अत्यंत रागीट स्वभावाची व्यक्ती किंवा मनुष्य. पण या विधानामध्ये त्याचा सामान्य नामासारखा उपयोग केलेला आहे, त्याच्यामुळं जमदग्नी हे जे नाम आहे ते सामान्य नाम आहे. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण डॅश डॅश जाती आहेत. मी शिकवत असताना बऱ्याच वेळा सांगितले की बाबा वन लाइनर साठी मराठी व्याकरण मध्ये वन लाइनर साठी छोटे छोटे कन्सेप्ट वरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर शब्द जाती किती आहेत मराठी व्याकरणामध्ये? अत्यंत सोपा प्रश्न आहे. 8 या शब्दाच्या जाती आहेत. विकारी 4 आहेत, अविकारी 4 आहेत. सव्यय कुणाला म्हणावं, अव्यय कुणाला म्हणावं, लिंग वचन विभक्तीनुसार कुणामध्ये बदल होतो, लिंग वचन विभक्तीनुसार पुरुषानुसार कुणामध्ये बदल होत नाही. याचा अभ्यास पूर्णपणे आपण ऑफलाईन क्लासेस मध्ये केलेला आहे. आणि ज्यांना कुणाला यामध्ये काही डाऊट असेल त्यांनी आपले ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता, किंवा मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तो तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला व या उभयनव्य अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. हे बघा इथं व जे आहे उभयनव्य अव्यय म्हणजे काय? दोन वाक्य जोडणारा एखादा शब्द म्हणता येणार नाही, दोन वाक्य जोडणारं एखादं अव्यय असतं त्याला उभयनव्य अव्यय असं म्हणतात. मग हे कोणतं उभयनव्य अव्यय सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं मला. पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. प्रश्न क्रमांक 13 टाकायचं आणि याचं उत्तर काय आहे? समुच्चय बोधक उभयनव्य आहे का, परिणाम बोधक उभयनव्य अव्यय आहे का, कारण बोधक आहे का, उद्देश बोधक आहे? तुम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय बाळांनो? केवल प्रयोगी अव्यय म्हणजे
केवळ आणि केवळ त्यांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो, त्यांचा स्वतंत्र असा अर्थ नसतो. आपण पाहू थोडक्यामध्ये. शाब्बास. आता हे जे शाब्बास आहे, शाब्बास हे जे आहे याचा स्वतंत्र असा स्वतःचा अर्थ नाही. चला, केवळ प्रयोगी अव्ययाचा स्वतःचा स्वतंत्र असा अर्थ नसतो. शाब्बास हे फक्त केवळ आणि केवळ वाक्यामध्ये याचा उपयोग केला असतो, याचा आणि त्या वाक्याचा काहीही संबंध नसतो किंवा ह्याचा वैयक्तिक स्वतःचा अर्थ नसतो. पण शाब्बास असेच यश पुढेही मिळव हे कोणतं केवळ प्रयोगी अव्यय आहे? हे प्रशंसा करण्यासाठी वापरलं. त्यानं जे काही यश मिळवलंय त्या यशाबद्दल त्याची प्रशंसा करण्यासाठी शाब्बास हे केवळ प्रयोगी अव्यय वापरलेला आहे. त्याच्यामुळं त्याचं उत्तर येतंय प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आलं का लक्षात? केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय असतात? अरेच्या, बापरे. अरेच्या काय? आश्चर्यदर्शक. अरेच्या किती मोठी बिल्डिंग आहे, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला आश्चर्यदर्शक आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणायचं आहे. चला पुढल्या प्रश्नाकडे. अबब, अरेच्या, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत? हे बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे, इतक्या वेळा रिपीट झालेला आहे. अरेच्या, बापरे, अबब ही केवळ प्रयोगी अव्यय आहेत. केवळ आणि केवळ यांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो. आलं लक्षात? खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? आत्मवाचक म्हणजे काय? स्वतः बोलणे. आता तो हे दर्शक सर्वनाम आहे पण समोरच्यासाठी आहे. हा हे पण दर्शक सर्वनाम आहे. कोण हे पण सर्वनाम आहे, पण स्वतः हे मात्र आत्मवाचक सर्वनाम आहे. मी स्वतः गेलो होतो या वाक्यामध्ये स्वतः बद्दल सांगितलेलं आहे. स्वतःच्या नावाबद्दल वापरलं गेलेलं सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम असतं. आणि एक दुसरं निज हे सुद्धा आत्मवाचक सर्वनाम आहे. निज या शब्दाचे दोन मिनिंग होतात, ते बघा आपण. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे असं म्हटलेलं प्रश्न आहे. कुंभकर्ण म्हणजे काय रे? अत्यंत झोपाळू मनुष्य म्हणजे कुंभकर्ण. कुंभकर्ण हे मूळचं विशेष आहे, पण यामध्ये सामान्य नामासारखा त्याचा उपयोग केलेला आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर सामान्य नाम हे आहे. प्रत्येकाला व्हिडिओ क्लिअरिटी दिसत आहे का? ज्यांना दिसत नाहीये त्यांनी युट्यूबच्या आपल्या क्वालिटी मध्ये जाऊन 720 मध्ये व्हिडिओ पाहायचा आहे. तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल आणि आवाज पण क्लिअर येईल. चला, तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय बाबा? हळू. क्रियाविशेषण अव्यय ही अविकारी जात आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. याचं लिंग बदला, वचन बदला, पुरुष बदला किंवा विभक्ती बदला, याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययामध्ये फरक काहीही पडणार नाही. सीता हळू बोलते, सीताचं राम केलं, लिंग बदललं. राम हळू बोलतो, हळूच राहिलं, त्याच्यामुळे ती एक अविकारी जात आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. हे बघा, आता तो हळू बोलतो. आता यामधलं क्रियाविशेषण अव्यय हे हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा अविकारी शब्द आहे, त्याच्यामुळे त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं गेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या 4 शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आहे. सामान्य नाम म्हणजे काय? यापूर्वी मी सांगितले, सामान्य नाम हे जातीवाचक असतं, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. सामान्य नाम ओळखण्यासाठी अत्यंत सोपी तुम्हाला ट्रिक सांगितलं होतं. प्रश्न विचारल्याच्या नंतर जर प्रतिप्रश्न उद्भवत असेल तर त्याचं
सामान्य नाम असतं. सपोज आपण पाहू नदी. मी म्हणलं तुम्हाला नदी पाहिलात का रे, तुम्ही काय म्हणणार कोणती नदी, प्रश्न उद्भवला का नाही. जर मी म्हणलं गोदावरी पाहिली का रे, गोदावरी पाहिली का रे, तुम्ही काय म्हणणार हो किंवा नाही. ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं ते विशेष नाम असतं. आणि जे प्रश्न विचारल्याच्या नंतर प्रश्न उद्भवतो ते सामान्य नाम असतं. येते का लक्षात, येते का लक्षात. मी म्हणलं शहर पाहिलात का रे, तुम्ही काय म्हणणार कोणतं शहर, मग हे सामान्य नाम झालं. त्यातल्या त्यात पुणे पाहिलात का रे, तुम्ही काय म्हणणार हो किंवा नाही म्हणणार. त्याच्यामुळं हे पुणे हे विशेष नाम आहे, तर शहर हे सामान्य नाम आहे. त्याचप्रमाणे आपल्या वरल्या अत्यंत सोपा प्रश्न या इतक्या वेळा रिपीट झालेला आहे. आपला या क्वेश्चन बाबतीत आपला प्रश्न चुकता कामा नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न येतो, आपला पण आला पाहिजे, तेव्हाच आपण मेरिट मध्ये येऊ. श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर, हे बघा इथं आलं बघा. आपण इथं आताच घेतलं होतं शहर. शहर हे सामान्य नाम आहे. शहर हे सामान्य नाम आहे. सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. श्रीमंती पण भाव आहे. शांतता हा पण भाव आहे. आलं लक्षात, जायचं पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन. मराठीत मूळ सर्वनामे किती. तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितले मूळ सर्वनामे किती, सर्वनामाचे प्रकार किती. इकडलं तिकडं तिकडलं इकडं करू नका, जम्पलिंग होऊ नका. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. हे बघा मराठीमध्ये मूळ सर्वनामे आहेत 9, पण त्याचे प्रकार किती आहेत. प्रकार जर विचारलं तर त्याचे मराठीमध्ये 6 प्रकार आहेत. मूळ सर्वनामे किती आहेत, मग 9 आहेत. एवढ्या वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, येणाऱ्या आगामी भरतीसाठी पण विचारला जाऊ शकतो. या प्रश्नोत्तराच्या माध्यमाचा तुम्हाला फायदा सांगतो, अत्यंत महत्वाचा फायदा सांगतो. असं की तुम्हाला कोणत्या कंटेंट वरती अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या दिशेनं अभ्यास करायला पाहिजे, हे समजतं PYQ सेक्शन वरून. आणि पोलीस भरतीसाठी 60 ते 70 प्रश्न आहे. 60% ते 70% प्रश्न हे PYQ सेक्शन मधून उचलले जातात. मागच्या वर्षीचे रिपीट झालेले प्रश्न पुन्हा रिपीट केले जातात. त्यासाठी PYQ सेक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. चला आपण पुढला प्रश्न पाहू. तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. वर ह्या शब्दाला खाली अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित केलेलं आहे. मग तू त्या राजपुत्राला वर म्हणजे काय, तू त्या राजपुत्रासोबत लग्न कर असं म्हणायचं आहे. त्या शब्दाचा अर्थ असा होतो. मग ते कोणतं नाम आहे रे, त्या शब्दाची जात कोणती आहे. क्रियापद ही जात आहे. कारण तू त्या राजपुत्राला वर म्हणजे त्याच्यासोबत तू लग्न कर, त्याच्यासोबत तू विवाह कर, म्हणून ते क्रियापद आहे. आई मुलाला हसवते. यापूर्वी बरेच उदाहरण झाले. आई मुलाला हसवते. हे बघा क्रियापदातील मूळ धातू जो क्रिया दर्शवतो ती क्रिया करता स्वतः न करता दुसऱ्या कुणाला तरी उत्तेजित करतो, प्रेरित करतो, त्या क्रियापदाला काय म्हणावं, प्रयोजक क्रियापद असं म्हणावं. तर आई मुलाला हसवते. हसविणारी कोण आहे, आई आहे. आई कोण आहे, करता. आई स्वतः न हसता त्या मुलाला हसविण्यासाठी प्रेरित करत आहे, म्हणजेच प्रयोजित करत आहे, म्हणजे ते प्रयोजक क्रियापद आहे. स्वतः न हसता, करता क्रिया स्वतः न करता दुसऱ्या कुणाला तरी करण्यास भाग पाडतो, त्याला काय म्हणावं, प्रयोजक क्रियापद म्हणावं. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर हे प्रयोजक क्रियापद आहे. येते का लक्षात प्रत्येकाच्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा, ऐवजी म्हणजे काय बाबा. आता बघा तू फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं दुधाऐवजी तूप खा. ऐवजी म्हणजे त्याच्या विनिमय वाचक, थोडक्यात त्याच्या बद्दल, त्याच्या ऐवजी, त्याच्या जागी. येते लक्षात.
विनिमय वाचक म्हणजे आलं लक्षात. वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे आपल्याला ओळखायचा आहे. असा प्रश्न विचारला आहे. बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झालेला दिसतो आहे. यानंतरही रिपीट होऊ शकतो. जर कुणाला काही डाऊट असेल तर प्रश्न क्रमांक इथं दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याचं सांगू शकता उत्तर. वारंवार हा शब्द कोणती क्रिया विशेषण अव्यय आहे सांगायचं आहे तुम्हाला. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. वारंवार हे आवृत्तीदर्शक शब्द आहे, कारण की क्रिया परत परत घडत आहे, क्रियेचं रिपिटेशन होत आहे. तो वारंवार मार खातो, म्हणजे सतत मार खाल्ला, आज मार खाल्ला, नंतर मार खाणार, नंतर वारंवार म्हणजे सतत मार खातो. येते लक्षात. अरे अरे अजिंक्य रहाणे आऊट झाला, तोंडामधून उद्गार आले का नाही. आऊट झाले ते उद्गार हे म्हणायची गरज नाहीये. आणि तुम्हाला यापूर्वी सांगितलं हे अरे अरेचा स्वतंत्र असा अर्थ होत नाही, त्याचा आणि या वाक्याचा काहीही संबंध नाही. त्या राहणेचा आणि ह्या अरेरेचा काहीही संबंध नाही. येते लक्षात. या केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. हे तोंडातून निघालेले उद्गार आहेत. आता आऊट झालाय म्हणलं दुःख तर होणारच, त्याच्यामुळे हे शोकदर्शक आहे. येते लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा इतक्या वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे हा. अबब किती मोठा साप आहे. हे बघा तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक तुमच्या समोर साप आला. पटकन तुमच्या तोंडातून उद्गार काय निघणार आहेत. अरे किती मोठा साप आहे, असे उद्गार निघतात का नाही. का उद्गार काढण्याची गरज पडते. त्याच्यामुळं हे अबब किंवा अरे रे हे कोणते उद्गारवाचक आहेत म्हणते त्यांना. यातील अबब हे काय आहे म्हणते. मग कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे का केवळ प्रयोगी अव्यय आहे का शब्दयोगी अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्यय आहे. केवळ आणि केवळ याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो. केवळ आणि केवळ तोंडावाटे निघणारे उद्गार असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन.